श्रीराम समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 5वा समास 6वा. अहम ब्रह्मास्मी महावाक्यम येथीचा अर्थ अर्थक्यम तोही सांगता ऐक्य गुरु शिष्य देथे. ऐक शिष्या येथीचे वर्म स्वयतुची आहेसी ब्रह्म येविषयी संदेह भ्रम धरुची नको. शिष्या या महावाक्यांमधील मर्म ऐक. तू स्वतः ब्रह्मरूप आहेस याबद्दल यत्किंचित संशय धरू नकोस, त्याविषयी भ्रम बाळगू नकोस. नवविधा प्रकारे भजन त्यात मुख्य ते आत्मनिवेदन ते समग्र प्रकारे कथन कीजेल. आता भक्तीचे 9 प्रकार मागे सांगितले, त्यापैकी आत्मनिवेदन हा मुख्य प्रकार आहे. तो आता संपूर्णपणे सांगतो. निर्माण पंचभूते विये कल्पांती नासती येथान्वये प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती. विश्व निर्माण होते त्यावेळी ती पंचमहाभूते क्रमाने निर्माण होतात, पण विश्व अशाश्वत आहे. कल्पांताच्या वेळी ते नाश पावते, तेव्हा ही पंचमहाभूते ज्या क्रमाने निर्माण होतात त्याच क्रमाने लय पावतात. इतकेच नव्हे तर अखेर उरणारी दोघे प्रकृती आणि पुरुष ती देखील परब्रह्मात विलीन होतात. दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता ऐक्यरूपे ऐकता मुळीच आहे. अशा रीतीने सर्व दृश्य वस्तू नाश पावल्या म्हणजे वास्तविक मीपणाने वावरणारा मी देखील उरत नाही. कारण मुळातच परमात्मा एकरूप असल्याने एकच स्वरूप होण्यास निराळे काही लागत नाही. सृष्टीची नाही वार्ता तेथे मुळीच ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पावो जाता दिसेल कोठे. सर्व सृष्टी मूळ स्वरूपात विलीन झाल्यावर मग फक्त एक स्वरूप ब्रह्म तेवढे उरते. त्यामध्ये पिंड व ब्रह्मांड यांना पाहायचे म्हटले तरी ते आढळणार नाही. ज्ञानवन्ही प्रकटे तेणे दृश्य केर आटे तदा कारे मूळ तुटे भिन्नत्वाचे. ज्ञानाचा अग्नी एकदा पेटला म्हणजे दृश्याचा केरकचरा संपूर्ण जळून भस्म होतो. ज्ञाता ज्ञानाशी तदाकार झाल्याने, ज्ञाता स्वतः ज्ञानरूपच झाल्याने वेगळेपणाचे मूळ जळून जाते. लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता नेयाला जाणत असता त्याच्याहून वेगळा राहतो, त्यामुळे त्या ज्ञानामध्ये वेगळेपणाचे मूळ कायम राहते. अलौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता नेयाशी तदाकार होऊन त्याला जाणतो, त्यामुळे तेथे वेगळेपण उरत नाही. शिवाय दोघे गेल्यावर केवळ ज्ञान तेवढे शिल्लक राहते. हे ज्ञान आत्मस्वरूपच असल्याने त्यामध्ये दृश्याला दृश्यपणाने राहणे शक्य नसते. दृश्य भासणे हा अज्ञानाचा परिणाम असल्याने अज्ञान नाहीसे झाले की दृश्य आपोआप अंतर्धान पावते. मिथ्यत्वे वृत्ती फिरे तो दृश्य असताच ओसरे. सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. आपल्या इंद्रियांना दिसणारे विश्व, दृश्य विश्व हे मिथ्या आहे असे पटले म्हणजे ते जसे दिसते तसे ते नाही अशी खात्री पटली की दृश्याकडे धाव घेणारी वृत्ती आपोआप मागे फिरते. अशा रीतीने वृत्ती उलटून हृदयामधील आत्मस्वरूपाकडे धाव घेऊ लागली की मग दृश्य असून सुद्धा नसल्यासारखे होते. ते असून अनुभवास येत नाही. अशा रीतीने वृत्ती अंतर्मुख होऊन स्वस्वरूपापर्यंत पोहोचली की सहजच आत्मनिवेदन घडते. असो गुरुचे ठाई अनन्यता तरी तुझ काय सिरे चिंता. वेगळेपणे अभक्ता उरोची नको. शिष्याने सद्गुरूशी अनन्य व्हावे. आपण देहाहून वेगळे आहोत अशी जाणीव ठेवावी. एकांतात बसून स्वस्वरूपात लीन होण्याचा अभ्यास करावा. असो जो शिष्य आपल्या गुरुशी अनन्य असतो त्याला आत्मनिवेदनाची काळजी करण्याचे कारण नसते. अभक्त जसा भगवंताहून वेगळा राहतो तसा शिष्य सद्गुरूहून वेगळा राहता कामा नये. शिष्याचे आणि सद्गुरूचे मनोमिलन झाले पाहिजे. शिष्याचे जीवन सद्गुरूने भरून गेल्यावर आत्मनिवेदनासाठी आणखी निराळे काही करावे लागत नाही.
आता हेची दृढीकरण व्हावया करे सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. असे आत्मनिवेदन एकदम साधत नाही. ते दृढ होऊन अनुभवास येण्यासाठी सद्गुरूचे चरित्र, गुण, महिमा, रूप इत्यादींचे वारंवार चिंतन करावयास हवे. त्यांच्या वचनांची आठवण करून त्यांचा अर्थ पुन्हा पुन्हा मनात घोळवायला हवा. अशा प्रकारचे सद्गुरु भजन केले तर निश्चितपणे समाधान मिळते. या नाव शिष्यात्मज्ञान येणे पाविजे समाधान. भवभयाचे बंधन समूळ मिथ्या. शिष्या यालाच आत्मज्ञान असे म्हणतात. आत्मज्ञानाने समाधान मिळते. संसारामधील भीती आणि चिंता यांचे बंधन सर्वस्वी नाहीसे होते. देह मी आहे, देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा. देहाभिमाने येर झारा भोगिल्याच भोगी. मी देहच आहे असे ज्या माणसाला वाटते तो आत्मघातकी असतो. मी देहच आहे या अभिमानाचा परिणाम म्हणून त्याला जन्म मरणाच्या येरझारा सतत वारंवार भोगाव्या लागतात. असोच हु देहा वेगळा जन्मकर्मासी निराळा. सकळ आबाळ गोबळा सबाह्य तू. वास्तविक खरा मी आत्मस्वरूप आहे. म्हणून मी स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण या 4 देहाहून वेगळा आहे. मीला जन्म मरण नाही, कर्मांचा स्पर्श होत नाही. या सगळ्या दृश्यरूप खिचडीला 18 धान्यांच्या कडबोळ्याला मी आत बाहेर व्यापून आहे. तो मी म्हणजे आत्मा तूच आहेस. कोणासीच नाही बंधन, भ्रांतिस्त्व भुलले जन. दृढ घेतला देहाभिमान म्हणोनिया. खऱ्या ज्ञानदृष्टीने पाहिले तर कोणाही जीवाला बंधन नाही. मी बांधलेला आहे असे अज्ञानामुळे वाटते तो भ्रम आहे व त्याने लोक भुलले आहेत. मी देहच आहे हा देहाभिमान घट्ट धरून ठेवल्याने मी बांधलेला आहे हा भ्रम निर्माण होतो व जीवाला भुलवून टाकतो. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपे विश्रांती सजावे. तेणे गुणे दृढावे परमार्थ हा. या भ्रमातून सुटण्यासाठी एक उपाय करावा. आपण एकांतामध्ये बसावे, स्वस्वरूपात लीन व्हावे, तेथे विसावा घ्यावा. हा अभ्यास करीत गेल्याने परमार्थ स्थिर होतो, आत्मज्ञानाचा उत्कर्ष होतो. अखंड घडे श्रवण मनन, तरीच पाविजे समाधान. पूर्ण झाले या ब्रह्मज्ञान, वैराग्य भरे अंगी. परमार्थाचे अखंड श्रवण आणि मनन करीत राहिले तरच समाधान मिळते. अज्ञान संपूर्णपणे नाहीसे होऊन ब्रह्मज्ञान पूर्णतेला पोहोचले की अंगात वैराग्य भरून जाते. दृश्याबद्दलची यत्किंचित वासना अंतःकरणात उरत नाही. शिष्या मुक्तपणे अनर्गळ, करसी इंद्रिये बाष्कळ. तेणे तुझी तळमळ जाणार नाही. आत्मज्ञान होण्यास इंद्रियांना आवर घालून वासना निर्मूल केली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे बंधन न घालता इंद्रियांना मनसोक्त भोग भोगू दिले तर मनाची तळमळ शांत होणार नाही. इंद्रिये जे भोग मागतात ते त्यांना दिले तर त्यांची वखवक अधिक वाढते. म्हणून मोकाटपणे भोग भोगून मनाची तळमळ शांत होत नाही. वैषयी वैराग्य उपजले, तयासीच पूर्ण ज्ञान झाले. मणी टाकिताची लाधले राज्य जेवी. इंद्रियांचे भोग समाधान देत नाहीत हे उमजून ज्यांचे मन त्यांच्याबद्दल विरक्त बनते त्यालाच पूर्ण आत्मज्ञान होते. उदाहरणार्थ, एका माणसाने मणी टाकला तेव्हा गेलेले राज्य त्याला परत मिळाले. मणी होता सिगटाचा लोभ धरुनिया तयाचा. मूर्खपणे राज्याचा अहेर केला. त्याचे असे झाले की एक राजा होता. त्याच्याकडे एकाने एक शिंगाचा मणी आणला. तो फारच प्रकाशमान आणि मोहक होता. त्याने तो राजास दाखविला आणि सांगितले की पौर्णिमेच्या दिवशी हा मणी स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांतील आपल्याला हवी ती वस्तू देऊ शकतो.
राजाला मणी फारच आवडला व त्याने त्याची किंमत विचारली. मणी आणणारा माणूस म्हणाला, तुझे संबंध राज्य मला देशील तर हा मणी मी तुला देईन. राजाने विचार न करता मूर्खपणाने राज्य त्याला दिले आणि तो मणी घेतला. पुढे पौर्णिमेस राजाने त्या मण्याची प्रार्थना केली, पण तिचा काहीच उपयोग झाला नाही. तेव्हा राजाने तो मणी परत केला आणि आपले राज्य हस्तगत केले. तात्पर्य, इंद्रियांचे भोग दिसायला सुंदर दिसतात, पण त्यांच्या पायी आपण आपले स्वराज्य, स्वानंद साम्राज्य किंवा आत्मज्ञान गमावून बसतो. त्यांचा नाद सोडला की गमावलेले स्वस्वरूप परत मिळते. ऐक शिष्या सावधान, आता भविष्य मी सांगेन. जया पुरुषास जे ध्यान, तयासी तेची प्राप्त. अविद्येमुळे आपल्याला भ्रम होतो. जे मिथ्या आहे ते सत्य वाटते. अविद्या नाहीशी होण्यास ज्ञान हाच उपाय आहे. मी तुम्हाला एक निश्चित भविष्य सांगतो, ते लक्ष देऊन ऐकावे. माणसाला ज्या गोष्टीचा सारखा ध्यास लागतो तीच त्याला मिळते. म्हणून जे अविद्या सांडून धरावी सुविद्या, तेणे गुणे जगदंद्वा पाविजे शीघ्र. म्हणून आपण अविद्या सोडावी आणि सद्विद्या धरावी. भगवंताच्या किंवा आत्मस्वरूपाच्या नादी लागावे. आत्मज्ञान झाल्यावर जगाला वंद होण्याची योग्यता येण्यास उशीर लागत नाही. सन्नपाताचेनी दुःखे, भयानक दृष्टीस देखे. औषध घेताची सुखे, आनंद पावे. सन्निपात ज्वर मोठा दोषी असतो. त्यामध्ये रोग्याला भ्रम होतो आणि मग काहीतरी भयंकर दृश्ये त्याला दिसू लागतात. पण योग्य औषधोपचार होऊन त्याचा ताप उतरला की भ्रम नाहीसा होतो आणि तो खरा आनंद भोगतो. तैसे अज्ञान सन्निपाते, मिथ्या दृष्टीस दिसते. ज्ञान औषध घेता ते मुळीच नाही. त्याचप्रमाणे अज्ञानरूप सन्निपाताने जीवाला भ्रम होतो आणि मग काहीतरी भलतेच व खोटे दृश्य दिसू लागते. त्यावर आत्मज्ञानाचे औषध घेतले की अज्ञान नाहीसे होते. मग आपल्याला जे दृश्य दिसत होते ते मुळातच नव्हते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. मिथ्या स्वप्ने ओसणाला, तो जागृतीस आणीला. तेणे पूर्वदशा पावला निर्भय जे. अविद्या एक प्रकारची झोप आहे. झोपेमध्ये काहीतरी भयानक स्वप्न पडते व मनुष्य घाबरतो. तसे अविद्येमुळे मिथ्या असलेले दृश्य दिसते व मनुष्य घाबरतो. त्यावर उपाय म्हणजे माणसाला जागे करणे. दृश्य मिथ्या आहे हे पटून त्याबद्दल विरक्ती उत्पन्न होणे याला जागेपण म्हणतात. एका झोपी गेलेल्या माणसाला एक भयंकर स्वप्न पडले. त्या खोट्या असणाऱ्या स्वप्नाला घाबरून तो ओरडू लागला. तेव्हा त्याला जागे केले. त्यामुळे तो आपोआप झोपेआधीच्या निर्भय स्थितीला आला. मिथ्याच परिसत्य वाटले, तेणे गुणे दुःख झाले. मिथ्या आणि निरसले तो हे घडेना. त्याला पडलेले स्वप्न खोटे होते, पण त्याला ते खरे वाटले. त्यामुळे त्याला दुःख झाले. जे खोटे असते त्याचे संपूर्ण निरसन कधीच होत नसते. त्याचा काहीतरी परिणाम उरतोच. मिथ्या आहे जागृतासी, परिवेढा लाविले निद्रिस्तांसी. जागा जालिया तयासी भयेची नाही. तो जागा असतो त्याला स्वप्न खोटे असते. जो झोपलेला असतो त्याला ते सर्व बाजूने वेढून टाकते. तोच माणूस जागा झाला म्हणजे त्याला भीती उरतच नाही. परी अविद्या झोप येते भरे, भरे सर्वांगी काविरे. पूर्ण जागृती श्रवणद्वारे मनने करावी. ज्यावेळी अविद्यारूप झोप जीवाला अगदी झापड घालते त्यावेळी दृश्याची वाईट स्वप्ने पडतात. त्यामुळे तो घाबरतो व त्याचे सगळे शरीर भयाने कापू लागते. या अविद्यारूप झोपेतून संपूर्ण जाग येण्यास सारखे श्रवण आणि मनन करावे. श्रीराम समर्थ.